वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गाईज, आजची व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप करू नका. आज पहिला तसला गरबरबी झालेली आहे. आज बायसेप ट्रायसेपची वर्कआउट करूया. पंप आज चांगला आलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, या वीकमधला जो काही वर्कआउट आहे तो बिगिनर्ससाठी नाही आहे. मी परत एकदा सांगतो, वर्कआउट बिगिनर्ससाठी नाही आहे. आपण परत पहिला वेरियंट घेतला डंबेल बायसेप कर्ल. यामध्ये आपण मास्टरसाठी घेतला. चला, पहिला सेटमध्ये मारून झालेला. काय करणार, माझी व्हिडिओ काय प्रॉपर आली नाही, मला परत मारावं लागलं. मी परत मारला. त्यात रोशनदाचा आज यायच्या आधीच पार झालेला, पूर्ण थकून आलेला. बघू आता पुढे काय होते. आजपासून सीडला पण बोललो, बाई गप्पपणे आमच्यासोबत वर्कआउट कर. कारण 1 महिना आमच्यासोबत वर्कआउट केला, त्यानंतर दुसरीकडे गेला आणि स्टॅमिनाची आय बॅग घेतली. त्याला एक साधा सेट मात्र पण तो थकतो आता. आम्ही त्याला 1000 वेळा सांगतो की नको दुसऱ्यांसोबत वर्कआउट, तर दुसरीकडे वर्कआउट करायला जाऊस, राहा आमच्यासोबत. नाही, आता परत गेला तर तो आहे आणि आम्ही तिघं आहोत. आणि एक लक्षात ठेवा, हा कॉन्सन्ट्रेट बायसेप कर्ल आहे. नॉर्मल बायसेप कर्लमध्ये आपला एल्बो आपल्या शोल्डरच्या येत असतो. यात एल्बो आपल्याला पाठी घेऊन चेस्ट अप करून डंबेल चेस्टपर्यंत आणायचे, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपला रेंज ऑफ मोशन पण जास्त भेटतो, प्लस कॉन्सन्ट्रेटली मारल्यामुळे आपला प्रेशर पण जास्त येतो. सेट नक्की ट्राय करा. पावसाचा काही समजत नाही, कधी पडणार आहे काय माहीत. रात्री जरासा रिमझिम पडला अर्धा तास, त्यामुळे एवढी गरमी वाढली की भाई बायसेपचा पहिला सेट मात्र आमच्या अंगातून रेळ पडायला लागली. काय समजत नाही, यावर्षी पाऊस आहे की नाही काय समजत नाही. रोशन बोलते भाई यावर्षी पाऊस नाही, विसरा पावसाला. तर बघ. त्यानंतर आपण घेतला सेकंड मास्टर सेट ट्रायसेपचा. तो आहे ट्रायसेप डंबेल एक्सटेन्शन. तो पण स्टँडिंग पोझिशन. हा तुम्ही सिटिंग पोझिशन पण मारू शकता, स्टँडिंग पोझिशन मारू शकता. यात पण मास्टर सेट घेतला आपण. पोझिशन तुम्ही चेक करू शकता माझी कशी आहे ती, त्यानुसार तुम्हाला मारायचं आहे. आणि ट्राय करा तुम्ही जेवढा सपोर्ट न घेता माराल ना तेवढं चांगलं आहे. सपोर्ट घेऊन तुमचा सेकंड ट्रायसेपला पण तेवढंच प्रेशर पडणार. त्याच्यापेक्षा विदाउट सपोर्ट जो वेट मारता येईल तो मारा. रोशनदा आणि देवदाला सांगून थकलो, बाई सपोर्ट नका घेऊ, पण नाही, आम्ही सपोर्ट घेऊनच मारू. ऐकतात कधी. आणि हां, जेवढाच बायसेप जेवढाच वर्कआउट गरजेचा आहे तेवढाच डाएटही गरजेचं आहे. तुम्हाला वाटेल आपण वर्कआउट करून बॉडी कमवू, असं काय नाही आहे भाई. वर्कआउट गरजेचं आहेच, पण डाएट जर तुम्ही केलंच नाहीत तर या वर्कआउटचा काही अर्थ नाही. प्लस जर तुम्ही कार्डिओ करत असाल, मी लास्ट व्हिडिओ पण आधी सांगितलेलं आहे आणि आता पण सांगतो की कार्डिओ तुमचा सेम टाईममध्ये घेऊ नका. वर्कआउट आणि कार्डिओ मिक्स करू नका. वर्कआउट टायमिंग अलग ठेवा, कार्डिओ टायमिंग अलग ठेवा. त्यानंतर आपण घेतला फेस पुल बायसेप कर्ल. या सेटमध्ये आम्ही मास्टर सेट घेतला. एक लक्षात ठेवा, हा वीक पूर्ण मास्टर सेटचा आहे. आम्ही प्रत्येक मसलमध्ये मास्टर सेट घेतलेला आहे. आणि हा वर्कआउट बिगिनर्ससाठी नाही आहे, हा ॲडव्हान्स मसल वर्कआउट आहे. ह्यामध्ये आम्ही घेतला. नंतर बारी आली देवादाच्या आणि सीडची. देवादा काय ऐकते, सीड मारते त्याच्यापेक्षा जास्त देवादा मारते. सीडला बोललो, बाई बघ काय तुला फरक जाणवते बघ. आमच्यासोबत वर्कआउट करताना किती थकतोय, काय होतंय, मसल भरतोय ना लगेच. म्हणून त्याला आम्ही हाताळून सांगितलं, दुसरं करू नकोस. थोडीशी बॉडीची तारीफ नाही केली की लगेच गेला दुसरीकडं.
स्वतः जास्त माल लागतोय आणि तुला ते माल स्वतः बेटे ए मा थांबू नको याला अल्टरनेट ट्रायसेप आपण घेणार आहोत रोप पुल डाऊन युझिंग फंक्शनल ट्रेनर. त्यामध्ये पण आपण सेम मास्टर सेट घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवा, प्रत्येक व्हेरियंटचा एक एक मास्टर सेट घ्यायचा आहे. बाकी कोणतेही सेट तुम्हाला मारायचे नाही आहेत. तुम्ही बोलाल मी वेट पहिले मारीन त्याच्यानंतर मास्टर सेट ट्राय करीन, नका करू. ओव्हर मसल थकवून काही फायदा नाही आहे. एकदा मास्टर सेट मारलात मसल इनफ आहे. मसलसाठी मसल तेव्हा तुमचं पूर्णपणे थकून जातो. त्यानंतर आपण थर्ड व्हेरियंट बायसेपचा घेतला, बार्बल रिचर कर्ल. या सेटमध्ये तुम्हाला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटली मारायचं आहे. एक लक्षात ठेवा, हा खूप रिस्की सेट आहे. या सेट मारताना तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन नाही मारायचा पण फास्ट मार गेलेत तर तुमचा टेंडन तुटायची शक्यता असते. त्यामुळे ट्राय करा तुम्ही खूप स्लोमध्ये आणि प्रॉपर मारायचा. चुकूनही ओव्हर स्ट्रेच बायसेप करू नका, ज्याने की टेंडनवरती जास्त प्रेशर येईल. म्हणून मी सांगतो, हा वर्कआउट बिगिनरसाठी नाही आहे. कारण बिगिनर्स डायरेक्ट मारायला जातात आणि मग टेंडन तुटतो, मग सर्जरीचे ऑप्शन असतो. प्लीज हा वर्कआउट करताना सांभाळून वर्कआउट करा. झाला. याच्यामध्ये रोशन नेऊन मस्त मारला, देवाला नेऊन मस्त मारला. सीटचा झाला पा, सीटचा सेटच जात नाही. अरे बॉर्डरच्या खाली जाऊ दे. पूर्ण प्रेस कर, वरती प्रेस कर. हा 6 टेबल 7 करत असतो, पूर्ण वरती करता येत नाही. साईड करायची माझी तुझ्यासारखा होतो तुझ्यासारखा तुझ्यासारखा पेटे तेच करायला होते.
याला अल्टरनेट ट्रायसेप पेरंट घेतला, रिव्हर्स ग्रिप, टेबल पुश डाऊन. यामध्ये रोशनला बोललो, भाई हेवी मसल घे, हेवी म्हणजे हेवी वेट घे. आधी तोच मला सांगतोय बायसेपचा मसल छोटा आहे, ट्रायसेपचा मसल मोठा आहे. म्हणून आम्ही जेव्हा डंबेल कर्ल मारत होतो तेव्हा वेट 15ने स्टार्ट केला. आणि आता त्याला बोलते वेट घे, मला बोलते तुला काय मारा तर मार, मी मारणार नाही. हे असं असतं, स्वतःच खरं करतो. नंतर मला बोलते काय उपयोग केलास बोलते वेट मारून. अरे का उपयोग म्हणजे काय? प्लस आता वेट मी सांगतोय एकच आपण सेट मारणार आहोत प्रत्येक मसलचा, तरी पण तू कमी वेटनेच मारतोयस. मान्य करतो कमी वेटने आपला प्रॉपर व्हेरियंट म्हणजे प्रॉपर वर्कआउट होतो. पण क्वालिटी हे त्यात मला बोलते काय केलं बोलते वेट म्हणून. मग काय झाली का मग गेममध्ये गरज होती. देवदामची मजा घेत होता. देवदाला बोलो जाम झाला गप सेट माझा, आणि तू जो कमी घेतलास ना तो बघ गेला गप. भाई किती मग रडला पण सेट मारला त्याने. यालाच मला डेडिकेशन. पंडित पण त्याला बोलला, भाई काही कर पण तू मास्टर सेट मारत असलास तर सेट वेट जास्त घेऊनच मार. लाईट वेट घेऊन काही उपयोगाचा नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, मास्टर सेटाचा तुमचा जो लिमिट असतो तो जोपर्यंत तुम्ही लिमिट ब्रेकडाऊन करत नाहीत तोपर्यंत तुमचा काही उपयोग नाही वर्कआउटचा. वर्कआउटमध्ये तुम्ही तुमच्या बॉडीचा लिमिट ब्रेकडाऊन केलाच पाहिजे. दरवेळी ट्राय करा लिमिट ब्रेकडाऊन करायचा. सांगा आता रोशनचा का उपयोग झाला? सीड ज्याला बाकीचं वेट जात नाही आहे त्यांनी सेम वेट जो रोशनचा मारला आहे तोच वेट त्यांनी मारला. मग रोशनचा एवढे दिवस वर्कआउट हेवी करून एवढी चांगली बॉडी बनवून काय उपयोग आहे जर आपण ब्रेकडाऊन करत नाही बॉडीचं. याच्यामुळे चालू बोललेलो मी. जाऊ दे चला. भावाचं पण काय ते ऐकायला लागतं. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.